आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबेरे यांनी मला काँग्रेस पक्षात नेण्यापासून ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत निवड होण्यापर्यंत माझ्या सोबत राहिले आणि मला काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त त्यांच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला। त्याबद्दल त्यांचे आभारही माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केले। जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत असेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबेरे यांच्या संपर्क कार्यालयात 1 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। संपर्क कार्यालयात आगमन होताच भव्य आतिषबाजी करण्यात आली, त्यासोबत ढोल ताशांच्या गजरात बाबाजानी दुर्राणी यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी त्यांना मानाचा फेटा बांधण्यात आला व भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। स्वागतानंतर उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा परिचय डॉक्टर सिद्धार्थ हत्तेंबेरे यांनी बाबाजानी दुर्राणी यांना करून दिला। बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळेस कार्यकर्त्यांची संवाद साधत सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे व काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन कार्य करावे असे कार्यकर्त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम साठे, मागासवर्गीय विभागाचे परभणी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साळवे, शहर जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, राहुल कुमार साळवे, शहर कार्याध्यक्ष उत्तम अण्णा गायकवाड, प्राध्यापक राजेश रणकाम, पाथरी तालुका अध्यक्ष दादाराव ढोळे, अमोल धाडवे, अजय रसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। त्यावेळी सिद्धार्थ भाऊचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळं काँग्रेस पक्षामध्ये नेण्यापासून शेवटपर्यंत अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत माझ्या संघ राहिले आणि त्यांनी आज सत्कारमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपद मिळाल्यानंतर या ठिकाणी केलं। मी मनापासून त्याचा आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि आमच्या असंच वाटचाल काँग्रेस पक्ष आमच्या दोघांची आणि सगळ्या टीमची हे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष चांगला वाढावा याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील।